Good evening, ma'am. Good evening. Good evening, ma'am. Good evening, ma'am. हाय, गुड इव्हिनिंग. आवाज येतोय सर्वांना? हो. Good evening, ma'am. गुड इव्हिनिंग. आवाज येतोय का सर्वांना? हो. काय झालं? काय बोल ना. शिवते, तुझा आवाज काहीच आहे ना. बाकीच्यांना लक्षात आलं का? नाही. नाही. हा, आवाज तुझा खूप ब्रेक होतोय. आवाज. अरे शिवतेश, मला काहीच बोललेलं ऐकायला नाही आलं. तुला रेकॉर्डिंग मध्ये कळेल. लक्षातच नाही आलं काय बोलतोयस तू. रेकॉर्डिंग पाठवायच्यात का? रेकॉर्डिंग पाठवते मी. माझ्यापर्यंत आवाज मात्र ब्रेक होतोय तुझा. हा, माझा आवाज येतोय का व्यवस्थित सर्वांना? हो. बरं बरं. चालेल. बरं, चला काय आजचे प्रश्न घेऊयात. बरं, आज काही प्रश्न पाठवलेले दिसतात तुम्ही. तर ते पाठवलेले प्रश्न घ्यायचेत का अगोदर, का मी सांकेतिक भाषा घेणार आहे आणि सरळ व्याजाचं राहिलं होतं काही प्रश्न. पहा बरं, काल पाहत होतो सरळ व्याज. सरळ व्याजामध्ये 4-5 प्रश्न राहिलेले होते. शेवट कोणाचे होते काही सरळ व्याजाचे प्रश्न? मॅम, तुम्ही सांकेतिक भाषा नवोदयचं घेणार आहेत का स्कॉलरशिपचं? स्कॉलरशिपचं. नवोदयचं पूर्ण संपलंय आपलं आता. हे शेवटचं प्रकरण होतं. 15वं प्रकरण झालेलं आहे आपलं नवोदयचं. नवोदयचं कुठलाच अभ्यासक्रम आता राहिलेला नाही, फक्त आकृत्याच. आकृत्यांचा सराव तुम्ही जास्तीत जास्त आता प्रश्नपत्रिकेद्वारे करायचा आहे. प्रश्नपत्रिका पण झालेल्या आहेत आपल्या भरपूर आता. 2023 राहिलेली होती फक्त, आणि काही सराव प्रश्नपत्रिका देखील घेतल्यात. हा, बोल ना. कोणतं? उतारे. मराठी घ्या म्हणणं आहे का तुमचं? मराठीचं. मॅम, ही घ्या ना, एक 8वा प्रश्न राहिलाय. बरं बरं, 8वा प्रश्न राहिलाय, तो घेऊयात. बरं, यातला 8वा प्रश्न राहिलाय का तुमचा? हे सरळ व्याजाचाच का? बर, अमरने 5% व्याजदराच्या 800 उधार घेतले. 3.5 वर्षांनी त्याला भरावी लागणारी रक्कम असेल. एक मिनिट, मला पेन आज जॉईन करायचं राहिलाय. मला पेन एवढा सेट करते आणि मग सांगते तुम्हाला. बरं, आता याच्यामध्ये मुद्दल किती? काय बोल ना. मुद्दल 7वा पण घ्या. 7वा पण घेऊ. बर, घेऊया. 7वा पण घेऊ आणि 8वा पण घेऊ. टीचर, मी तुम्हाला प्रश्न पाठवलेले घ्या ना. हो, घेणार. ते पण घेते. आता पाहिले ती प्रश्न कधी पाठवले होते तुम्ही मला? टीचर, मी आता 7 वाजता पाठवलेले 2. बरं, आता मी लिंक टाकताना पाहिले तुम्हाला. बरं, माईक प्लीज बंद ठेवा. माईक बंद ठेवा, नाहीतर माझ्याकडून सर्वांचे माईक बंद ठेवावे लागतात. मध्येच काही प्रश्न असेल तुम्हाला तर मग लक्षात येत नाही. बरं, आता अगोदर 7वा पहा आणि मग 8व्याकडे जाऊयात. 7वा प्रश्न पहा. 5,000 वरील 8% दराने 3.5 वर्षांचे सरळ व्याज आणि 4,000 वरील दर साल 4.5% दराने 8 वर्षांचे सरळ व्याज यामधील फरक किती? बरं, आता हा जो फरक आहे, तर अगोदर इथे 2 वेळा, अगोदर इथपर्यंतच व्हायचंय. हा प्रश्न इथपर्यंतच आणि नंतर जायचंय, कारण 2 मुद्दल आहेत, 2 दर आहेत आणि 2 कालावधी आहेत. मग अगोदर एकाच कालावधीचा आपण काढून घेऊयात. पेन आहे का आणखी? पेन गेलाय का? हो हो. पेज एवढं अर्थ केलं की नाही व्यवस्थित सांगता येईल तुम्हाला.
पेजच्या सेटिंगला बऱ्याच वेळा कधी कधी उशीर लागतो. हा पहा, सुरुवातीला मुद्दल किती? म बरोबर किती? 5000. किती झाली? म बरोबर 5000. 5000. म बरोबर 5000. इथे पेन चालत नाही. द बरोबर 8% आणि क बरोबर 3.5 वर्ष. मग हे 3.5 वर्ष आपण नुसतं अपूर्णांकामध्ये दाखवू शकतो. 3 दुने 6 आणि 1 7. 7/2 झाले. हा पेन काही नीट चालत नाही म्हणून मी इकडे ह्याच्यातला दुसरा पेन घेते. हा, आता सूत्रामध्ये ठेवूयात. सरळ व्याज काढून घेऊयात. सरळ व्याज माहित नाही ते काढायचंय. सरळ व्याज, सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये ठेवा. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क. मग म आहे आपला 5000 गुणिले कर आहे 8% गुणिले, आता इथे 7/2 आहे ना, तर तो डायरेक्ट असा लिहिला तरी चालतो. अंशामध्ये आणि छेदामध्ये 2 असा केला तरी चालतो. गुणिले 2. बरं, आता कोणाला काट मारावी लागेल त्याला काट मारून घ्या. 5 0 2 0 काट मारली मी. 2 शून्यांना 2 शून्य काट मारून गेलेले. 2 2 0 गेले. 2 ने भाग जातो. बे एक बे बे चोक 8. म्हणजे आता सरळ व्याज बरोबर किती झालं पहा. 50 चोक किती होतो? 4 पंचे 20 आणि हा वर्ग 200 गुणिले 7 म्हणजे सरळ व्याज मिळालं 1400. 1400 रुपये हे काय झालं? सुरुवातीचं सरळ व्याज मिळालं. आता नंतर पुन्हा एकदा म, पुन्हा एकदा द आणि पुन्हा एकदा क आहे. म्हणजे इथे म नंतरच्या याच्यामध्ये पहा म किती दिला? म दिलाय 4000. द किती आहे? द आहे 4.5%. 4.5% म्हणजे 4 दुने 8 आणि 1 9. 9/2 असं लिहू शकतो आपण याला. नंतर कालावधी आहे 8 वर्षांचा. क बरोबर 8 वर्ष. सरळ व्याज काढायचं. स बरोबर किती? सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये ठेवा. सरळ व्याज बरोबर किती होतील? प्लीज माईक बंद ठेवा रे. कोणाचा माईक? अपेक्षा माईक बंद ठेवा. गौरी, तन्वी माईक बंद ठेवायचा आहे. तुम्हाला लक्षात येत नाहीत का? घरातले आवाज येत आहेत तर सर्वांनाच, हो सर्वांना डिस्टर्ब होऊन जातं. मॅम मी माझा माईक बंदच ठेवलेला. ओके ओके, आता मॅम दिसेल. गौरीचा माईक चालू होता. बर, गौरी माईक बंद ठेवायची यानंतर. बर, पहा आता स बरोबर 4000 गुणिले 8 वर्ष आणि अंशामधले 9 अंशामध्ये घ्यायचे. छेदामधले 2 छेदामध्ये देऊन टाकायचे. मग आता किती शून्य? तेवढ्या शून्यांना काट मारून घ्या. 2 शून्य सारखे मिळाले. काट मारली. बे एक बे, बे दुने 4 आणि 1 शून्य. आता 20 गुणिले 8 करूयात. 20 8 किती होतो? 8 दुने 16 आणि वरचा 1 शून्य. 160. 160 गुणिले 9 म्हणजे 16 9 किती होतो? 144. हा, 144 आणि वरचा हा शून्य. म्हणजे अगोदरचं जे आहे 5000 त्यावरती 8% दर आणि 3.5 वर्षांचं व्याज जे आहे तर ते मिळालं 1400 रुपये. आणि नंतरचं जे आहे नंतरचं 4000वरील 4.5 वर्षांचं आणि 4.5% दराने आणि 8 वर्षांचं सरळ व्याज मिळालं 1440. आता यांच्यातला काढायचा आहे फरक. तर फरक काढून घेऊयात. फरक किती असणार आहे? 1440 मधून 1400 वजा करा. आता फरक 1440 वजा 1400, फरक मिळाला 40चा. तर फरक किती आहे? 40 रुपयांचा आहे का इथे फरक? पहा बी. ऑप्शन नंबर किती आहे? बी. 40 रुपयांचा फरक मिळाला. प्रश्न समजला का? हो. आता पुढचा प्रश्न. टीचर म्हणत स्क्रीन दिसेना झाल्या. आता दिसते का? पहा बरं. हा दिसायला लागली. बरं, आता मी कट केली 1 मिनिट. आता पुन्हा दिसेल.
अमरने 5% व्याजाच्या दराने 800 रुपये उधार घेतले. 3.5 वर्षांनी त्याला भरावी लागणारी रक्कम असेल. 3.5 वर्षांनी भरायची म्हणजे आता ही रासची रक्कम असणार आहे. म्हणजे मुद्दल आणि व्याज त्याला आता एकत्र भरावं लागणार आहे. आता आपल्याकडे काय काय आहे ते पाहूयात. आपल्या उदाहरणामध्ये म आहे. म दिलेला आहे 800. म बरोबर 800. द दिलाय 5%. दर आहे 5% दर आहे. क दिलेला आहे 3.5 वर्ष. 3.5 वर्ष म्हणजे आता अंश छेदामध्ये जर गेला तो 3 दुने 6, 6 आणि 1 झाले 7. 7/2 वर्ष. आणि स बरोबर काढायचा आहे. स बरोबर मिळाला की स आणि म एकत्र करून ती रक्कम त्याला द्यावी लागणार आहे. स बरोबर किती? मग आता स म्हणजे सरळ व्याज काढायचं आहे. मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी. आता जेवढे शून्य सारखे त्या शून्यांना काट मारून घ्या. किती शून्य सारखे मिळाले? 2 शून्य सारखे मिळाले, त्यांना काट मारली. बे एक बे, बे चोक 8, 4 पंचे 20 आणि 20 सात किती होतात? 20 सात किती होतील? 20 सात बे साती किती? 140. हा 40. 140. किती झालं सरळ व्याज? 140 रुपये. बरं आता त्याला जी भरावी लागणारी रक्कम आहे तर ती असणार आहे रास. मग रास कशी तयार होत असते? म अधिक स बरोबर रास तयार होत असते. म म्हणजे मुद्दल जी आहे तर ती आपल्याकडे होती 800. स मिळाली 140 म्हणजे त्याला जी रक्कम परत करावी लागणार आहे तर ती असणार आहे 940. पर्याय क्रमांक बी. हा बी. बी. 9 इथे शून्यासारखा दिसतोय. 9 आहे तो. हा पर्याय क्रमांक बी. समजला का प्रश्न? यामध्ये आहे कोणाला काय अडचण? नाही. बरं तुम्ही पाठवलेले प्रश्न काय आहे ते पाहूयात आता. कुणी स्वराने पाठवलेत का? पाठवलाय मी. बर बर. दुधाचा भाव 25% ने वाढला. घरात दूध किती टक्के कमी करावे म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? टीचर तर दूध किती घेतलं हे सांगितलं नाही. हा दूध किती घेतलंय? आता तरी तसेच असतात उदाहरणं. चहाच्या किमतीत वाढ झाला, दुधाच्या किमतीत वाढ झाला. मग आता याच्यासाठी एक ट्रिक आहे पहा. वाढ झाली तर काय करायचं आणि घट झाली तर काय करायची? एक ट्रिक आहे ती तुम्हाला लिहून देते, घ्या. ट्रिक आहे, सोपी ट्रिक आहे, काय अवघड नाही आता याच्यामध्ये. सुरुवातीच्या वाक्यामध्ये वाढ किंवा जर जास्त असं जर शब्द आल्यास काय करायचे? सुरुवातीच्या अगदी सविस्तरच लिहून देते मी तुम्हाला. सुरुवातीच्या वाक्यात एकाच टाईप वरती उदाहरणं येतात ही. वाक्यात वाढ किंवा घट, वाढ किंवा घट नाही, वाढ किंवा जास्त असे शब्द आल्यास, असे शब्द आल्यास काय ग? 2 मिनिट थांब. काय करायचं? आर, आरच्या छेदामध्ये आर अधिक 100 गुणिले 100. आता आर म्हणजे हा काय रेट असणार आहे? तुम्हाला किती टक्के वाढ झालं, किती टक्के काय कमी जे आहे की नाही तो रेट आहे तिथे. तो आर आहे इथं. वाढ जर असेल, पहा इथे वाढ दिले. वाढ जर असेल तर इथे प्लस करायचं. जसं खरेदीच्या सूत्रामध्ये होतं की नाही अगदी त्या प्रकारे. इथे लिहून ठेवते वाटल्यास तुम्हाला. वाढ असेल तर 100 अधिक वाढ करायची. आणि जर घट असेल तर 100 वजा घट करायची. आलं लक्षात? म्हणजे जर घट असेल तर फॉर्म्युला काय? हा वाढीसाठी हा आणि घट साठी मग सेम फॉर्म्युला, फक्त काय असेल इथं आर, आरच्या छेदामध्ये आर वजा 100 असतील आणि इकडे गुणिले 100. आलं लक्षात? वाढ असल्यास आणि घट असल्यास काय करायचं? आता याच फॉर्म्युलामध्ये ठेवायचं उदाहरण. 1 मिनिट ग.
एक मिनिट हा, माईक बंद ठेवते मी. बरं, आता उदाहरण काय आहे ते आता पाहूयात आपण. काय झालं, वाढ झाली का घट झाली आता इथे? बरं, आता दुधाचा भाव 25% वाढला. घरात दूध किती टक्के कमी करावे लागेल म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? बरं, आता 25% वाढलंय. बरं, हे फॉर्म्युला लिहून झालाय का सर्वांचा? हो. ओके. हो. बरं, आता इथे वाढ झालेली म्हणून फक्त एवढंच मी ठेवणार आहे. हे बाकीचं कट करते कारण इथं वाढीशी संबंधित आहे. तर म्हणून एवढं एकच फॉर्म्युला सुरुवातीचा लागेल. 25% वाढ आहे म्हणजे R बरोबर 25 झाला आपला. जिथे जिथे R असेल तिथे आता आपला 25 असणार आहे. हे मग इथं वाटल्यास लिहून ठेवूयात आपण, R बरोबर 25. मग आता ह्या सूत्रामध्ये जर ठेवलं तर काय होईल ते 25 छेदामध्ये 25 अधिक 100. 25 अधिक 100 गुणिले 100. बरं, आता किती होतील हे 25. 25 आणि 100 हे होतात 125. 125 आणि गुणिले हे 100 आहे असेच. आता 25 ने भाग जातो. 25 एक 25, 25 पाचे 125. पुन्हा 5 एक 5, 5 दुने 10, 0 आहे असंच. म्हणजे 20% दूध कपात करावी लागणार आहे. खर्चामध्ये वाढ होणार नाही. म्हणजे किती कमी करावं लागणार आहे? 20%. एकदा आन्सर केला, उत्तर चेक करा. बरं, प्रश्न समजला का? आन्सर केला एकदा चेक करा, बरोबर आहे का? बरोबर. उत्तर आहे का बरोबर? आणि प्रश्न समजला का सर्वांना? काय करायचं? वाढ असेल तर काय करायचं आणि घट असेल तर काय करायचं? बरं, आता हाच सेम आहे. जिथे वाढ आहे ना तिथे भाव कमी झाला असं जर म्हटलं तर काय झालं असतं उत्तर? कमी झाला म्हटलं तर, घट झाली किंवा कमी झाला तर कितीने वाढ व्हावा लागेल? जर विरुद्ध असेल तर काय येईल तुमचं उत्तर? जर घट जर झाली असती तर काय केलं असतं? 25 आला असतं. बरं, पहा आता इथे घट जर असती तर काय झालं असतं? पहा, 25 ला 25 तसाच आणि इथे 100 आहेत की नाही, तर इथे आपण काय करतो? 100 वजा R करायचा. 100 वजा R, 100 वजा R, R म्हणजे 25 आहे. 100 मधून जर 25 वजा केले तर ते होतात 75 आणि इथे असतील 100 हे असेच. फक्त इथे 25 आहेत, 125 आहे, तिथे 75 झाले असते. म्हणजे आता पुन्हा एकदा 5 ने भाग जातो. सॉरी, 25 ने भाग जातो. 25 एक 25, 25 त्रिक 75 आणि 3 ने आता भाग जातो का? पूर्ण भाग जातो का 100 ला? आता 3 त्रिक 9, पुन्हा एक उरला, 3 त्रिक 9, पुन्हा एक उरणार आहे, पुन्हा एकदा 3 त्रिक 9, पुन्हा एकदा 3 उरणार आहे, पुन्हा एकदा 10 होणार आहे, पुन्हा एकदा 3 त्रिक 9. म्हणजे असं हे जे आहे असंच आवर्ती 33.33. उत्तर काय झालं मग? कितीने खर्चामध्ये कपात झाली म्हणजे काय कमी झाला तर तो 33.33. जर विरुद्ध असतं, याच्या विरुद्ध जर गणित झालं असतं तर 33.33 झालं असतं. आणि आपलं उत्तर आलंय ते 20. पाहूयात आता डबल लिंकचं. काय तुम्ही आज मुलं पण कमी आहेत. पाहूयात, डबल लिंक झाली तर घेऊ, नाही तर शक्यता कमीच आहे. राहिले काही प्रश्न तर पाहू. बरं, हा प्रश्न समजला ना सर्वांना? यामध्ये आहे कुणाला काय अडचण? ह्याच्या पुढचा नाही. पुढचा प्रश्न काय होता पहा? एका रकमेचे सरळ व्याज त्या मुद्दलाच्या 1/16 पट आहे. व्याजदर व मुदतीचा कालावधी समान असल्यास व्याजदर किती आहे? बरं, आता व्याज पण नाही दिलेलं आणि मुदत पण नाही दिलेलं. म्हणजे आता अशा वेळी असा उत्तर येईल 25 उत्तर आहे का? 2.5 उत्तर आहे का तुमच्या आन्सर केला? पहा बरं, मी एक अंदाज दिलाय तुम्हाला. उत्तर काय येऊ शकतं? 2.5% आहे का?
कोणाकडे आन्सर की याची स्वरा आन्सर की आहे का तुझ्याकडे? 2.5% हे उत्तर येतं का? हो. हा, आता 2.5% काय येऊ शकतं? एक अंदाज लावायचा. कारण अशी एक संख्या शोधावी लागणार आहे. किती वर्ग संख्या असणार आहे? आता जरी 1.5 आहे म्हणजे 15 आहे. जरी 15 जरी घेतला तरी तो कोणाचाच वर्ग नाहीये. आता एक तर 4 होऊ शकतो. कारण जर दर आणि मुदतीच्या कालावधी 2-2 असेल तर तो 4 येऊ शकतो. एकतर 2.5 उत्तर येऊ शकतं किंवा 4 येऊ शकतं. 4.5 आणि 1.5 ही अशी वर्गसंख्या नाहीये. 2.5% दर आणि मुदत व्याजाचा दर आणि कालावधी एक तर 2.5 किंवा 4% असू शकतो. नक्की 25च आहे. सॉरी 2.5च आहे. बरं, आता ती रक्कम जी आहे, उत्तर 1 नंबरच आहे का? हो. बरं. पहा आता काय दिलेलं त्यांनी? एका रकमेचं सरळ व्याज त्याच्या मुद्दल माहितीये का? मुद्दल माहीतच नाही आपल्याला नेमकी किती आहे. मग मुद्दलाशिवाय काय मानावी लागते? म टीचर. बरोबर 100 मानू. टीचर एकतर एक काय बोल ना? मला प्रश्न दिसत नाही. कोणालाच नाही दिसत आहे का? बाकीच्यांना दिसतोय का प्रश्न? अरे प्रश्न म्हणजे मी याच्यातले घेते तुमच्या ग्रुपवरती आलेले प्रश्न घेते. मी माझे प्रश्न आणखी चालू करणार आहे. मी प्रश्न हे वाचून दाखवलं तुम्हाला. एका रकमेचे सरळ व्याज त्या मुद्दलाच्या 1/16 पट आहे. व्याज दर व मुदतीचा कालावधी समान असल्यास व्याज दर किती? लिहून देऊ का हा प्रश्न? लिहून नको. बरं, मग पाहणार ना तुम्ही? ग्रुपवरती आहे, तुमच्याच नको. ग्रुपवरचा पाहते मी. बरं, म बरोबर 100 मानू. म्हणजे मुद्दल जर 100 मानली तर आता सरळ व्याज किती झालं? सरळ व्याज जे आहे तर मुद्दलाच्या 1/16 पट आहे. मुद्दलाच्या 1/16 पट. 1/16 पट म्हणजे आता 16 ने 100 ला भाग द्यायचा आहे. पहा 16च्या पाड्यामध्ये 100च्या जवळची संख्या येते का? 16 5 80 आणि 16 सख 96. 16 सख 96. आता याचा आपण भागाकारच करून घेऊयात. पॉइंट मध्येच उत्तर येणार आहे ते. किंवा सरळ व्याज जे आहे 16 100 एक 100 असं जर केलं तर 100 एक 100 16 आहे असं सरळ व्याज आपण अंशद रूपामध्येच ठेवूयात. 2 ने भाग जातो किंवा 4 ने भाग जातो. 4 दुने 8 गुणिले 4 25 आणि 4 चोक 16. म्हणजे सरळ व्याज आपण असंही ठेवू शकतो 25/4. पॉइंट मध्ये ठेवण्यापेक्षा असं ठेवलं तरी चालेल. ठेवलं तरी काही फरक पडणार नाहीये. आलं लक्षात तुम्हाला कसं केलं? 100 आणि 1 चा गुणाकार केला. 100 आणि 1 चा गुणाकार. 100 एक 100. 100/16 झाले आणि त्याचं हे संक्षिप्त रूप झालं 25/4. आता सरळ व्याज दर व मुदतीचा कालावधी समान आहे. चालू आहे. कोणाचं काय चाललंय आता? हा, यश रोकडे माईक बंद करा. बरं, आता हे आपण आहे ना व्याज दर तर काही मानता येणारच नाही. समजा 10% 10च्याच पटीने जर मानलं, समजा जर आपण जेवढी मुद्दल आहे तेवढाच व्याज दर आहे. बरं, आता दर जर काढायचा असेल तर दर काढण्यासाठी सूत्र काय आहे आणि व्याज काढण्यासाठी सूत्र काय? आता दोन्ही काढायचं म्हणलं तर दोन्ही सारखंच दिले त्यांनी, समानच आहे. म्हणजे एक कुठलं तरी मानावं पण लागणार आहे. आता तर जर तुमचं 2.5 आहे व्याज दर किती? समजा आता व्याज दर आपण 2.5% घेतला इथे उत्तराप्रमाणे पर्यायानुसारच कुठला तरी एक घ्यावा लागणार आहे. समजा द बरोबर मुदतीचा कालावधी समान आहे. म्हणजे आपण क ला घेऊयात, दर काढूयात. क जर 2.5 वर्ष घेतला 2.5 म्हणजे 2.5 वर्ष जर घेतला तर काही बदल होतोय का पाहूयात. आणि आपल्याला काढायचा आहे द. मग द सुद्धा तेवढाच येतो का चेक करूयात, आपण क्रॉस चेक करूया त्याला. द बरोबर द चं सूत्र काय आहे? स गुणिले 100. स गुणिले 100 छेदामध्ये
म गुणिले क. मग स माहिती आपल्याला स कोण आहे 25/4 आहे. मग त्यातला फक्त 25 लिहिलाय मी, छेदातला 4 आहे असाच ठेवायचा छेदामध्येच, गुणिले 100. बरं आता याच्यामधला म माहिती आपल्याला 100 आहे. आणि क क किती आहे? क घेतलाय आपण आता पर्यायातलाच 2.5%. आता याच्यातला मी पॉइंट काढला तर एक शून्य वाढणार आहे. वरच्या 2च्या पुढे आणि 25च्या पुढे शून्य दिला तरी चालेल किंवा 100च्या पुढे एक शून्य वाढवलं तरी चालेल. आता भाग जातो किंवा 2 शून्य कमी करा. 2 शून्य कमी केले. एक मिनिट. 100 1000 2 शून्य कमी. 1000 2 शून्य कमी आणि 100 2 शून्य कमी. 25ला 25 कमी. मग राहिलं कोण? 10/4. 10/4 म्हणजे पॉइंट मध्ये जर काढला तर 4 1 4, 4 2 8. 2.5. हा 2.5च येतो. 4 2 8 म्हणजे 2 उरले. 4 पंचे 20 म्हणजे 2 उरला पुढे 2 उरला, शून्य घेतला. शून्य घेतला इथं पॉइंट 4 पंचे 20, 2.5% झाला. म्हणजे दर जो आहे तर दर झाला 2.5%. आलं लक्षात? पर्यायानुसार गेलो बरं यातलं. आणि पर्याय पण कसा निवडायचा? वरचा पॉईंट काढला तर खाली शून्य वाढायला पाहिजे नव्हता. कुठे शून्य नव्हतं वाढायला पाहिजे? पॉइंट काढला ना. आता पॉइंट कुठे येणार आहे पहा ना. आता त कुठे? सरळ व्याजामधला आहे ना तो. अरे हा 25 क मधला आहे. 2.5 होता. हे बघ, हा कुठला होता? पॉइंट काढलेला लक्षात आला का शिवतेज? हे नाही समजलं का? पॉइंट काढलेला कसा वाढला हा? पुन्हा दाखवू का? बरं, हे बघ इथे पॉइंट होता. हे बघ इथे कालावधी घेतला होता 2.5 वर्ष. तो पण पर्यायातला घेतला होता. कारण अशी एकच संख्या आहे किंवा अशी संख्या मिळू शकते तिथे की गुणाकार त्यांचा वर्ग संख्या आला पाहिजे. 2.5 जर पॉइंट काढला तर 25 ही वर्ग संख्या आहे, 4 वर्ग संख्या आहे. तर याच्यात 2च पर्याय येऊ शकतात. एक तर 4 किंवा हे 2.5 पर्यायामधून. म्हणून तो पर्यायातला एक नंबर ठेवून दिलाय. बरं आता गुणिले 100 कुठले होते? स गुणिले 100 मधले हे 100 ऑलरेडी होते. आता इथे पॉइंट पुसला मी. हा पॉइंट पुसला. पॉइंट कुठे होता? छेदामध्ये होता. मग जर पॉइंट जर छेदामध्ये असेल तर शून्य कुठे वाढणार आहे तो? शून्य वाढणार कुठे? अंशात. आलं का लक्षात? मग हा अंशामध्ये शून्य वाढला. आणि आता हे 2 शून्य सारखे सारखे कमी झाले होते. 100 मधले खालच्या 100 मधले 2 शून्य कमी झाले होते. 25 25 समान आहे. म्हणजे 25 एका 25 आणि 25 एका 25. उरले फक्त 10 आणि 4. 10/4 याला जर संक्षिप्त रूप दिलं तर ते आले 2.5%. सॉरी, 2.5% दरच काढले आपण. 2.5% झाले ते. आलं का लक्षात? हो. बर, आता पुढचा आणखी काय प्रश्न होता स्वराचा? एक पिंप 2/3 भरलेला आहे. जर तो पिंप भरण्याकरिता 70 लिटरची आवश्यकता असेल तर त्या भांड्याची धारण क्षमता किती? बर, आता 3/3. अरे 140 तोंडी उत्तर निघतं याचं. जे उरलेला भाग आहे म्हणजे तो एक भाग झाला. जर 3 भाग केलेत, आता एक मिनिट हा, 2/3 भरलेला भाग आहे. आणि पूर्ण भाग कधी असतो? जेवढा छेद तेवढाच जर अंश असेल ना तर त्याला पूर्ण भाग म्हणायचं. म्हणजे पूर्ण पिंप भरलेला कधी असेल? 3/3. आणि शिल्लक भाग किती झाला? शिल्लक झाला 1/3. म्हणजे हा पूर्ण वजा हा भरलेला आणि जो मिळालाय तो शिल्लक भाग आहे. आणि शिल्लक भाग म्हणजे 70 आहे. किती टक्के आणखी पाणी बसू शकतं? 70 लिटर पाण्याची त्याला आणखी आवश्यकता आहे, गरज आहे. म्हणजे शिल्लक भाग जो आहे तर तो 70 आहे. 1/3 बरोबर 70 झाले. आलं लक्षात? जर एकूण जर भाग काढायचा म्हटलं तर मग समजा ती टाकी जी आहे त्याला आपण x एवढी भरलेली म्हणून. मग जर ती पूर्ण जर भरलेली असेल तर काय होईल? त्याचा गुणाकारातला 3 सॉरी भागाकारातला 3 गुणाकारात जातो. 70 गुणिले 3. 3 7 21. पूर्ण भाग किती भरलेला असेल तो? 210 लिटर एवढं पाणी त्यातलं भरतं. 210 लिटर पाणी भरतं म्हणजे 210 मधून जर 70 कमी केले तर उरले किती? 210 वजा 70 किती होतात?
140 100 हा आणि असंही ओरल काढू शकतो ना आपण. 1 भाग म्हणजे 70 आहे. उरलेला शिल्लक भाग किती? 1 भाग म्हणजे 70. तर मग हे 2 भाग भरलेले आहेत. 2 भाग भरलेले म्हणजे किती झालं? 70 आणि 70 किती होतील ते? 140. आलं लक्षात तुम्हाला? 140 लिटर एवढं पाणी आणखी धारकता विचारली. सॉरी धारकता. तर त्या भांड्याची धारकता धारकता म्हणजे किती पाणी बसू शकतं? पाणी मग बसू शकते किती? 210 लिटर बसू शकतं. 210. 210 लिटर एवढं पाणी बसणार. अशी जर टाकी असेल, एक मिनिट ही जर टाकी असेल पूर्ण तर याच्यामध्ये किती बसू शकतं पाणी? 210 लिटर. 210 लिटर आणि याचे भाग किती केलेले होते? 3 भाग केलेले होते. एका भागामध्ये 70 लिटर पाणी बसतं. एका भागामध्ये किती बसतं? 70 लिटर पाणी. मग 70 गुणिले 3 करायचे. 3च भाग होते ना, एकूण 3 भाग आहेत. मग 70 गुणिले 3 म्हटलं तरी ते किती झाले? 210. प्रश्न समजला का? ओरली उत्तर निघतं. हो हो. भरलेला भाग किती? टीचर रिव्हिजन करायचं आहे. रिजॉईन नका करू. किती प्रश्न राहिलेत आणखी? टीचर काय झालं माहितीये का? टायपिंग करताना चुकलं. 12च्या तिथं 12 झालं, तिथं 21 करायचं होतं. 12 झाले तिथे 21. माझ्याकडून टायपिंग चुकलं का? माझ्याकडून असं आहे का? मी पाठवलं होतं ते. बरं. आणखी आहे का कोणाचं? एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 2646 चौरस मीटर असल्यास त्या घनाकृतीचे घनफळ किती? बरं आता घनफळाचं सूत्र काय बरं? हे एक राहिलं ना. एका पुस्तकाची किंमत शेकडा 10 ने वाढवल्यास त्याचा खप 20% कमी होतो. तर पूर्वीच्या उत्पन्नात वाढ अगर घट किती? 10% ने वाढवल्यास खप किती? 20% कमी. अशी जी उदाहरण आहेत ना, मी तुम्हाला अशी 2-4 उदाहरणं उद्या घेतली तर चालेल का? 2-4 उदाहरणच घे तुम्हाला वाढ आणि घटची. वाढ झाली आणि घट झालं. तर हे मला आहे ना एकदा सोडवून तुम्हाला 2-4 उदाहरणं तयारच करून द्यावी लागतील. अशी येऊ शकतात उदाहरणं. हे 2 प्रश्न उद्या घेतले तर चालतील का? यासारखे 1-2 प्रश्न मी तयार करते तुम्हाला. ओके टीचर. वाढून त्याचा खप 20% कमी झाला. अच्छा, अजून एक लिंक घ्या. आणखी एक लिंक राहिला का? पाहू आपण. नाही टीचर, झाले प्रश्न एवढेच होते. एवढेच होते का? हो बरं मी तुम्हाला लगेच तयार करून देते. पहा एखादं उदाहरण आपण जमतं का तसं लगेच पाहूयात. सेम एखादं उदाहरण प्रकरण एक प्रकार पाहूयात. सेम मला जमतंय का तसंच पटकन कारण ओरली करायचंय. काय? 5च मिनिट राहिलेत ना. उद्या दाखवा, आता 1च मिनिट राहिलाय. बरं. नाही हे आहेत 5 मिनिट आहेत ना आणखी. बरं हे पहा एकदा आपण पाहूयात एकदा जमतंय का? तुम्हाला सोप्या पद्धतीने एक ट्रिक देते. ट्रिक पण मी आता बऱ्याच दिवसानंतर वापरते. हे उत्तर एकदा चेक करा. त्यानुसार मी आणखी तुम्हाला एखादं उदाहरण तयार करून देते. पुस्तकाची किंमत शेकडा 10 ने वाढवली. म्हणजे आता वाढवलेला भाग आणि कमी केलेला भाग. म्हणजे आपण काय करू? मी सोडवते आणि मग तुम्हाला सांगते. 100 पुस्तक 10% ने वाढला. नंतर 10% ने वाढला म्हणजे तो 100 मध्ये 10 वाढवायचा. 100 अधिक 10 छेदामध्ये 100 गुणिले 20% ने कमी झालाय म्हणजे 100 वजा 20 छेदामध्ये 100. बरं आता हा 100 एकूण भाग 100 गुणिले 120 च्या छेदामध्ये 100 गुणिले 80 गुणिले 100. 100 कमी 2 शून्य कमी 12 आठी 96 12 8 किती झाले 96
म्हणजे ही जी घट होती तर ती अगोदरच्या ह्याच्यामधनं 100 वजा 96 4%. टीचर गुणितांची म्हणजे काय? टीचर गुणितांची म्हणजे काय? गुणिते म्हणजे पाड्यातली संख्या, म्हणजे समजा 12ची गुणिते, 12ची गुणिते म्हणजे 12च्या पाड्यातली सर्व संख्या. 12ची गुणिते कोण आहेत? 12, 24, 48, 36, 48, 120, 60 हे आले का लक्षात तुम्हाला? गुणिते म्हणजे त्या पाड्यातल्या संख्या. हो. बरं, एक मिनिट. बऱ्याच दिवसानंतर या ट्रिकने जाते, मला वाटतं काहीतरी ट्रिक मध्ये राहतंय या. 100 वजा 96 केले, 100 वजा 96 तर ही घट असेल 4%नी घट. काय तुमचे पर्याय काय आहेत? 12%ने वाढ, 8% घट, 8% वाढ आणि 12% घट आहे. अरे सॉरी, मी इथे 20 घेतले. काहीतरी म्हणते, काही चुकतंय इथे. डायरेक्ट 110, 100 आणि 10, 110 घ्यायचे तर तिथे चुकून 120 घेतल्या. 100 100 हे 2 शून्य कमी गेले. 11 8 88 म्हणजे 100 वजा 88 किती होतात बरं? 100 मधून 88 जर कमी केले तर झाले किती? 12. 12%ने काय असेल ती? 12%नी घट असेल, घट. 12% घट. स्वरा उत्तर चेक कर बरं, आहे का असंच? मग मी तुम्हाला एक्सप्लेन करते. टीचर मग इथले शून्य किती गेले? कुठले शून्य? हे बघ ना, 100ला 100 कमी केलंय. आलं लक्षात? मी हे तुम्हाला नंतर एक्सप्लेन करते. मला सांगा, मी एक उदाहरण पण देते सेम तुम्हाला, असं सेम उदाहरण पण देते. मला उत्तर सांग. 12% घट बरोबर आहे. 12% घट बरोबर आहे ना? आता टाइम पुरणार नाही सॉल्व्ह करायला. बरं. टाइम नाही पुरणार. मग उद्या घेतलं तर चालतील का? पाठवू एखाद 2 उदाहरणं तयार करून तुम्हाला, अशी तयार करून पाठवू का? बरं, मी काय केलं ते पहा आता. एका वस्तूची, ती वस्तूची किंमत मी 100 मानली. आलं लक्षात? त्या वस्तूची किंमत आपल्याला माहितीये का? नाही माहिती. मग ते वस्तूची किंमत मी 100 मानली. हे 100 आहेत. वस्तूची किंमत मी मानली ती. ती काय आहे? वस्तूची किंमत 100 मानली. अगोदर काय झालं होतं? त्या वस्तूच्या किमतीमध्ये 10%नी वाढ झाली होती आणि नंतर 20%नी घट झाली होती. मग 10%नी वाढ आणि 10%नी घट हे घेतले मी. 10%नी वाढ म्हणजे 110. इथे या प्रकारेच करायचे डायरेक्ट, कारण 100चा 1% 1, 100चे 2% 2, 100चे 3% असंच होत असतं. माईक बंद केलेत सर्वांचे, माईक बंद केलेत. 100चे 10% म्हटलं की 10 हे असं लक्षात ठेवायचं, म्हणून डायरेक्ट 100 अधिक 10 110 आणि घट 20% होती म्हणून 100 वजा 20 हे 80 झाले. 100ला 100 तसेच. हे 100ला 100 मी इथे काट मारली पाहिजे. हे 100 गेले. मग या 110 आणि 80 मध्ये एक शून्य होता, त्या खालच्या 100 मधले 2 शून्य कमी केले, उरले फक्त 11 आणि 8. 11 8 88. मग त्या वस्तूच्या किमतीमधून ते वजा करायचे, म्हणजे जे काही आहे ते झाली 12% घट. या प्रकारचे मी एखाद 2 प्रश्न तुम्हाला तयार करून पाठवते ग्रुपवर. ज्यांना जमतील ते पहा.